जळगावच्या परधाडे या ठिकाणी हा अपघात झालेला आहे। पुष्पक एक्सप्रेस ही लखनौवरनं मुंबईच्या दिशेनं निघालेली होती आणि या दरम्यान जेव्हा ती जळगावच्या परधाडे या रेल्वे स्टेशन जवळ होती त्या दरम्यान हा अपघात घडला। या एक्सप्रेसच्या बोगीमध्ये आग लागल्याची अफवा उठली। जी प्राथमिक माहिती आपल्या हाती आहे त्यानुसार या एक्सप्रेसच्या एका बोगीमध्ये आग लागली अशी अफवा उठली आणि या अफवेच्या भीतीनं अनेकांनी त्या ठिकाणी एक्सप्रेसमधनं उड्या मारल्या आणि त्यानंतर हा प्रसंग घडला। जेव्हा शेजारच्या ट्रॅकवरनं बंगळुरू एक्सप्रेस ही धावत होती तेव्हा या एक्सप्रेसनं या प्रवाशांना उडवलं आणि त्यामध्ये 8 ते 10 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। तर हा आकडा आता वाढण्याचा अंदाज वर्तवला जातोय। या अपघाताच्या नंतरची ही रेल्वे ट्रॅकवरची दृश्य आपण बघतोय जिथं मोठ्या संख्येनं प्रवासी आपल्याला दिसतात। यानंतर खरं तर दोन्ही एक्सप्रेसचा खोळंबा झालेला आहे कारण ज्या एक्सप्रेसनं उडवलं ती बंगळुरू एक्सप्रेस सुद्धा आता त्यानंतर थांबवण्यात आलेली आहे। आणि याविषयी प्रतिक्रियेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणीताई खडसे आपल्या सोबत आहेत। रोहिणीताई, आता सध्या बचाव कार्याविषयी काय माहिती आपण घेतलेली आहे, काय कळत आहे? एक 6 ॲम्ब्युलन्स तिथे बचाव कार्य ठिकाणी पोहोचलेली आहे। आता जे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांचे तर आता अवयवांचे तुकडे झालेले आहेत, त्यांना काढणं तिथपर्यंत सगळे त्यांच्या बॉडीज हलवणं हे फार बिकटीचं होणार आहे। पण जे लोक आज ज्यांना लागलंय किंवा त्या अपघातामधले जे असतील त्यांना हलवण्याचा प्रयत्न चाललाय की प्राथमिक त्यांना तिथल्या जवळच्या हॉस्पिटलपर्यंत नेणं आणि तिथे जी गर्दी जमा झालेली ती हटवण्यासाठी वगैरे आजूबाजूच्या सगळ्या गावातली लोक पण तिथे मदतीसाठी आहेत। पण प्रशासक आता तिथे सगळे प्रशासकांकडून सगळे तिथे लोक पोहोचलेले आहेत आणि आता त्यांना पुढच्या कारवाईला ते लोक मदत करतायत। लवकरच मृतांचाही आकडा येईल। साधारण 6 ते 8 लोक मृत्युमुखी पडल्याचा अंदाज आहे, प्राथमिक अंदाज आहे। रोहिणीताई, काही स्थानिकांशी आपण बोललात, काही आयविटनेसशी आपण बोललात का? काय त्यांच्याकडनं कळू शकले नेमकं कसं हे सगळं घडलं? तिथे पहिले कोणीतरी चेन खेचली आहे ट्रेनची आणि त्याच्यानंतर ज्या ठिणग्या उडाल्यात म्हणजे रुळावरती त्याच्यावरती कोणीतरी अफवा पसरवली की ट्रेनमध्ये आग लागली आहे। त्या आग लागण्याच्या अफवेमुळे सगळी लोक ट्रेनमधून पटापट खाली उतरली आणि समोरच्या रुळावरती त्यांचं लक्ष नव्हतं की एवढा फास्ट ट्रेन येते आणि त्या ट्रेनच्या खाली लोक चिरडल्या गेली आहेत। लिटरली तिथे मासाचे गोळे पडलेले आहेत त्या रुळावरती। काही व्हिडिओज लोकांनी मला तिथल्या स्थानिक लोकांनी पाठवले आहेत। रुळावरती मासाचे गोळे असे पसरलेत तिथे, एवढा त्यांचा शरीराचा चेंदामेंदा झालेला आपल्याला तिथे बघायला मिळतोय। पण कुणीतरी या अफवा ट्रेनमध्ये पसरवल्यामुळे हा अपघात आहे आणि लोक घाबरले आणि घाबरून ते रुळावरती उतरले आणि त्याच्यामुळे हा अपघात झालेला आहे असं प्राथमिक दर्शनी तरी आम्हाला कळतंय। पण आता रेल्वे प्रशासन आणि यांच्याकडून खरी माहिती उपलब्ध होईल जेव्हा चौकशी होईल। आता तरी त्यांना हॉस्पिटलला नेणं हे प्रायोरिटीवरती काम चालू आहे। आता स्थानिक लोक आणि प्रशासनाकडून पाठवण्यात आलेल्या 6 ॲम्ब्युलन्स तिथे पोहोचल्या आहेत। त्यांच्यामधून ज्यांना अपघातामध्ये कोणी जखमी झालेलं असेल तर त्यांना आता जवळच्या हॉस्पिटल्स पर्यंत पोहोचवण्याचं काम चालू आहे। बरं, धन्यवाद रोहिणीताई या प्रतिक्रियेसाठी। तर रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया, त्यांनी कशा पद्धतीनं हा अपघात घडला, स्थानिकांनी काय माहिती या अपघातानंतर दिली याची माहिती दिली। अत्यंत त्यांच्या वर्णनातनं आपल्याला लक्षात येईल की किती विचित्र असा हा अपघात होता। यानंतरची दृश्य आपण बघतो, जखमींना ॲम्ब्युलन्सच्या मदतीनं रुग्णालयामध्ये नेण्याची व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून केली जाते। ज्या ठिकाणी अपघात घडला आहे त्या रेल्वे स्टेशन परिसरामधली ही ताजी दृश्य आपण बघतो।